समोर पहा. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या राजाची जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असताना आज 19 फेब्रुवारी म्हटलं की एक वेगळा उत्साह प्रत्येकाच्या मनामध्ये संचारलेला असतो. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं उभ्या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये एक आगळं वेगळं वातावरण निर्माण झाले. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे इव्हेंट, वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी साकारले जातात. अशातच आपण आपल्या पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरामध्ये खऱ्या अर्थानं देवा वेलनेस सेंटर या ठिकाणी जो व्यायामाचे प्रकार चालू असतात, प्रहरी अर्थातच पहाटे 5 ते 7 किंवा अगदी 8 वाजेपर्यंत हे वेगवेगळे प्रकार आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आपल्या खेड तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये प्रख्यात असणारी ही सगळी टीम खऱ्या अर्थानं आज शिवजयंती साजरी करते. शिवजयंतीच्या माध्यमातून व्यायामाचे प्रकार अर्थात त्या गाण्याच्या तालावर आणि घोषणा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत. बघूया, समोरच्या बाजूला छत्रपती शिवरायांच्या वेशामध्ये या ठिकाणी एक कन्या आहे. ती या आजच्या या कार्यक्रमामध्ये अर्थातच व्यायाम प्रकारामध्ये घोषणेपासून सुरुवात करते आहे. बघूया कशा पद्धतीने घोषणा दिल्या जात आहेत. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, भूपती, प्रजापती, गजाष्टपती, सुवर्णरत्न श्रीपती, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमे पार्वते पते, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं या ठिकाणी प्रौढ प्रताप पुरंदर, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांची जी प्रख्यात अशी घोषणा आहे ती या ठिकाणी या कन्येनं साकारलेली आहे. निश्चित छत्रपती शिवरायांच्या वेशामध्ये ही कन्या आहे. त्याचबरोबर पाठीमागे जे आजच्या ह्या स्टुडंट आहेत त्या देखील भगवा फेटा परिधान करून मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी आजचा हा सण साजरा करताना आपण पाहतोय. आता यातूनच एक पुढचा भाग म्हणजे की व्यायामाचे प्रकार ते देखील छत्रपती शिवरायांच्या गाण्याच्या तालावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
खऱ्या अर्थानं आपण ह्या स्टेप पाहिल्या. एकूणच एक वेगळा उत्साह या गाण्यामधून त्यांना निर्माण झाला आणि यामधूनच त्यांनी त्या स्टेप देखील साकारल्या आहेत. आता आपण जे प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडे जाऊया, त्यांची थोडी चर्चा करूया. तत्पूर्वी ज्या छत्रपती शिवरायांच्या वेशामधील ही जी कन्या आहे हिच्याकडे जाऊया. तुझं नाव काय बेटा? जान्हवी अरविंद राक्षे. बरं, तू या व्यायाम प्रक्रियेमध्ये केव्हापासून आहेस? 2 वर्ष झाली. मोठ्या उत्साहाने, स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने किंवा इच्छाशक्तीने या ठिकाणी हे सगळं तू याच्यामध्ये सहभागी होतेस? हो खूप आनंद मिळतो तुला? हो. वा, क्या बात आहे. बघूया आता आपण ज्या प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, तुम्ही हे किती वर्षापासून हा व्यायामाचा जो काय प्रकार आहे हा करताय या तालुक्यामध्ये? येस, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव शीतल अरविंद राक्षे. मी ह्या कॉल जॉईन केल्या देवा वेलनेस फॅमिली. ह्याला आता 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ह्या 2.5 वर्षामध्ये माझ्यामध्ये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत. कारण की 2.5 वर्षापूर्वी आम्ही जे डिसऑर्डर घेऊन फिरत होतो, ओबेसिटी घेऊन फिरत होतो. माझ्या मिस्टरांचं वय 44 आणि माझं 39. ह्या वयामध्ये आम्हाला डिसऑर्डर खूप डिसऑर्डर होते कारण की ओबेसिटी खूप होती. काय खायचं हे माहित नव्हतं. आज ह्या फॅमिलीमध्ये येऊन जबरदस्त आम्हाला हेल्थ भेटलेली आहे. हेल्थ बरोबर हॅपीनेस भेटलाय आणि आम्ही प्रत्येक सण हा साजरा करतोय. कारण की आपल्या लाईफमध्ये जगत असताना आपण आपल्या फॅमिलीपर्यंत मर्यादित असतो. पण आज पाहताय तुम्ही एवढे माझे ग्रेट फॅमिली आहे. सगळे आरोग्य घेत आहेत. जबरदस्त सगळ्यांना रिझल्ट पण आहे. सगळेजण टिकून आहेत आणि ओबेसिटी कमी झाल्यानंतर बाय डिफॉल्ट सगळ्यांचे आजारही कमी झालेले आहेत. सगळेजण हॅपी आहेत. आज पाहतोय आपण की दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी इंटेक करायला लागतात, गोळ्या औषधं, त्याने आपल्याला जो प्रॉब्लेम होतोय, आज आपल्याला इथे येऊन हेल्थ मिळते आणि ती बाय डिफॉल्ट मिळते. जर तुम्ही आपल्या लाईफ मध्ये जगत असताना जर सगळ्या गोष्टी आहे, पैसा का सगळ्या गोष्टी आहे, पण तुम्हाला हेल्थ नसेल तर सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी 1 तास तरी द्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण की आपण जर स्वतःला 1 तास दिला ना तर बाकीचे 23 तास आपण जबरदस्त एनर्जेटिक दिवस घालवणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःसाठी 1 तास द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. आणि मी माझ्या वेलनेस कोचला थँक्यू म्हणन, कारण की त्यांनी मला हे देवा वेलनेस मध्ये येण्याची संधी दिलेली आहे आणि आज मी एक हेल्दी आणि हॅपी जीवन जगत आहे विथ माझ्या फॅमिली बरोबर. जबरदस्त. तुम्हाला ही इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा ह्या फॅमिली जॉईन करू शकता. थँक्यू सो मच. खरं तर आपण ऐकलंय की निश्चित माझी फॅमिली आणि आमचं सर्व कुटुंब या सर्व सेंटरमध्ये सहभागी होऊन आरोग्य धनसंपदा या उक्तीप्रमाणे आरोग्याला महत्त्व दिलं जाते आणि असंच महत्त्व किंवा असंच तुम्ही देखील यामध्ये सामील व्हा असं आव्हान देखील त्यांनी केलं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो त्यांच्या समवेत जे त्यांचे या ठिकाणी मित्र मैत्रिणी किंवा यामध्ये सहभागी होणारे सगळे सदस्य आहेत ते आपण पाहतोय की ते देखील अतिशय उत्साही आहेत. प्रत्येक दिवशी अगदी सकाळ किंवा पहाटे या ठिकाणी येतात आणि व्यायाम करतात. निश्चित त्यांच्या आरोग्याला सुद्धा महत्त्वाचा भाग म्हणून मदत होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण देखील यामध्ये खरं तर सहभागी व्हावं आणि निश्चित आपल्या देखील प्रकृतीची, आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यावी. एकूणच हे आव्हान या निमित्ताने केलेलं आहे. तर खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी नेहमीच आरोग्याकडे लक्ष देणारे आहेत. त्यांना पुढच्या खरं तर आरोग्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी मनापासूनच्या शुभेच्छा आपल्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं देऊया. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं उद्याच्या काळात देखील अशीच उत्तरोत्तर प्रगती आपल्या सेंटरची होत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण देऊया. आणि निश्चित आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये उपस्थित आहात. जाता तर शेवटी आता एक छत्रपती शिवरायांसाठी पुन्हा एकदा घोषणा देऊन खरं तर आजच्या या एकूणच जयंती सोहळ्याला आपण पुढे नेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. बोलू तिकडे बघून. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी.
जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. जय जिजाऊ.